नमस्कार मित्रांनो, सततच्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आपल्या मराठवाड्यासाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे। होय मित्रांनो, या कोरड्या ठाक पडलेल्या भागाला आता लवकरच मोठा राजकीय आणि नैसर्गिक दिलासा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। नेमकी काय आहे ही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जर आपण 2026 या वर्षाचा विचार केला तर राज्याच्या बऱ्याच भागात अपुऱ्या पावसामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे। विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर सारख्या जिल्ह्यात सुद्धा यंदा पावसाने खूप ताण दिला आहे। पण यात खरी चिंताजनक परिस्थिती आहे ती मराठवाड्याची। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर बिकट झालाच आहे, पण त्याचसोबत शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आणि हातातोंडाशी आलेले पीक सुद्धा या दुष्काळामुळे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे। पश्चिम महाराष्ट्रात उजनीसह इतर धरणं बऱ्यापैकी भरली आहेत। छत्रपती संभाजीनगरचा जायकवाडी प्रकल्पही भरलाय, पण धरणांचा परिसर वगळता इतर भागात अजूनही दमदार पावसाची मोठी प्रतीक्षा आहे। मराठवाड्याची ही परिस्थिती खरोखरच अत्यंत भयावह बनली आहे। पण मित्रांनो, याच बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी आता राजकीय स्तरावर हालचालींचा वेग आला आहे। नुकतीच आपल्या राज्यातील खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत आक्रमकपणे त्यांच्यासमोर मांडला आहे। आणि यावर सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे कृष्णा भीमा मराठवाडा स्थिरीकरण सिंचन प्रकल्प आणि उजनी धरणातून अतिरिक्त पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय। नीला नदीवरून भीमा नदीला जोडणारा बोगदा आणि कॅनलच्या माध्यमातून उजनी धरणातील अतिरिक्त पाणी थेट मराठवाड्याच्या दिशेने वळवण्याचं काम वेगात सुरू आहे। उजनीचं पाणी यापूर्वी सोलापूरच्या बार्शी अक्कलकोटपर्यंत पोहोचलं आहे। तसेच धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरू असलेला तब्बल 11,000 कोटींचा प्रकल्प, ज्यामध्ये भूम, परंडा, वाशी आणि आष्टी या दुष्काळग्रस्त भागांना सिंचनाचे आणि पिण्याचे पाणी मिळणार आहे, त्याला आता वेग आला आहे। उजनीमधून हे पाणी सीना नदीमार्गे थेट साठवण तलावापर्यंत पोहोचले जाणार असून मराठवाड्याचे तलाव उजनीशी जोडण्याच्या मागणीला आता हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। राजकीय घडामोडीसोबतच आता निसर्गानेही आपल्यावर कृपादृष्टी दाखवण्याचे संकेत दिले आहेत। गेल्या 15 ते 20 दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते, पण मित्रांनो, आता हवामानात मोठा बदल होतोय। सध्या विदर्भात पावसाने पुन्हा हजेरी लावली असून 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातही जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। विशेषतः 1 सप्टेंबर ते 6 ते 7 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात अतिशय दिलासादायक असा पाऊस होऊ शकतो। त्याच्या कन्फर्म अपडेट आपल्याला 28-29 तारखेपर्यंत मिळतील। तर मित्रांनो, एकीकडे उजनीचं वाहून जाणारं अतिरिक्त पाणी दुष्काळी भागापर्यंत पोहोचवण्याची आशा, दुसरीकडे हुलकावणी दिलेल्या पावसाचे पुनरागमन, या दोन्ही गोष्टी आपल्या या तहानलेल्या मराठवाड्याला मोठा दिलासा नक्कीच देऊ शकतात। तर मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।